जय श्री बनवता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आजची ब्लॉगची स्टार्टिंग होत आहे रात्रीची 8 वाजता, कारण की जरा आता लेट झाला ब्लॉगसाठी. आणि आज पप्पा गेले होते अकोल्याला, तर पप्पाने आणलं आहे चिकन. तर आता पप्पा करत इकडे आराम आणि माझी मम्मी तिकडे बनवत आहे. तर तुम्ही बोलत असाल की सारखा चिकनची भाजी. तर माझं फेवरेट आहे चिकन. तर आता माझी मम्मी तिकडून बनवत आहे. तर चला आपण बघू आता. ट्राई करते चिकन टाकून जाते. तर आता मी फ्राय करते ती. त्याच्यामध्ये मी आता हळद आणि मीठ टाकतो. आता थोडीशी हळद, त्याच्यानंतर मी त्याला थोडं खाऊन घेतो. तर आता मी याला फिरून घेतो थोडं आणि झाकण ठेवते आणि हे थोडं वाफीमध्ये होऊ देते. नंतर मग याच्यानंतर हे त्याच्यामध्ये पाणी सोडते. थोडं भात टाकतो मग. चिकन सोबत काय करणार आहेस तू? थोडं भात टाकते. भात टाकते माझी मम्मी आता. नंतर मसाला भाजून घेते. नंतर बस एवढेच. तर मसाला झालेला आहे रेडी. तर मम्मीनं असा मसाला पूर्ण बारीक करणार आहे पाट्यावरती. चला मग आता भाजी करून घेऊ. तर आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. आता कढई तपलेली. हे तेल तपून झालं की आपण याच्यामध्ये मग कांदा टाकू. आता हे तेल तपलेलं आहे. आता मी याच्यामध्ये कांदा टाकते.
कांदा झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता थोडं जिरं घालते. आता जिरं झाल्यानंतर याच्यामध्ये मी लाल तिखट मिरची पावडर टाकते. आता थोडी हळद घालते मी त्याच्यात आणि चवीपुरतं मीठ. तर आपण आता याला चांगलं हलवून घेऊ आणि तर याला आपण आता चांगला फिरून घेऊ. आता मी याच्यामध्ये मसाला टाकूया. थोडा गरम मसाला टाकते याच्यात. तर आता मी याला चांगलं फिरून घेते आणि थोडं 2-3 मिनटं याला चांगलं होऊ देते आणि नंतर याच्यात चिकन सोडते. ठीक आहे. तर आता आपण याच्यावरती 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून देऊ. तर हा मसाला तयार होऊन जाणार. पूर्णपणे फ्राय झालेला आहे. तर आता मी याच्यामध्ये चिकन सोडते. याला चांगलं फिरून घेऊ मसाल्यामध्ये. तर मी आता याला थोडं आणखीन फ्राय होत होतो मसाल्यामध्ये आणि मग याच्यानंतर याच्यामध्ये मी पाणी सोडते. हे मसाल्यामध्ये तयार झाले. आता मी याच्यामध्ये पाणी घालते. म्हणजे याला आपण आता रस्सा करून घेऊ. ठीक आहे. तर आता मी बनवलेली चिकनची भाजी तर ही कशी झाली तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला लाईक करा. तर आता मी तुम्हाला अशीच रेसिपी देणार आहे. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि मला फॉलो करा. ठीक आहे.